नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी सायंकाळच्या वेळी करत आहे। तर आता संध्याकाळचे 5:30 पावणे 6 वाजलेले आहेत आणि म्हटलं चला आता व्लॉगची सुरुवात करावी, कारण सकाळ सकाळ नेहमी जमत नाही घरातलं आवरणं, सकाळची कामं आणि खूप काही असतं आणि परीक्षा चालू असल्यामुळे मग सकाळी शक्य होत नाही। आणि आज ईद असल्यामुळे आज सुट्टी होती मुलांना, सगळी पोरं पण घरीच होती आणि उद्या मॅथ्सचा पेपर असल्यामुळे आरवीची तयारी करून घ्यायची होती, म्हणून मग व्लॉगच्या काही नादाला लागली नाही। तर आता सायंकाळच्या चालू केलाय, म्हणजे आता 6 वाजलेलेत। तर बसले होते इथं मागच्या अंगणात, म्हटलं चला आज इथूनच व्लॉगची सुरुवात करूया। तर हे माझं मस्तपैकी कढीपत्त्याचं झाड तुम्हाला दाखवायचं होतं, छान आलेलं आहे। आणि याला ना मी अशी मातीची कुंडी, खूप मोठी कुंडी आहे, मातीच्या कुंडीतच लावलं होतं। म्हटलं सिमेंटेड कुंड्या पण टिकत नाहीत, म्हणजे सिमेंट कमी वापरलेलं असतं म्हणून तुटून जातात। माझ्या तरी 2-3 सिमेंटेड कुंड्या मोठ्या मोठ्या तुटल्या, म्हणून मग मी ही मातीची कुंडी घेतली होती। म्हटलं मातीची चांगली टिकेल आणि गारवा पण राहील तर चांगलं झाड उगवून येईल म्हणून। तर कढीपत्ता छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। याला नव्हती फुटली, माझ्याकडून एक मिस्टेक झाली। म्हणजे असं म्हणतात की घरात कढीपत्त्याचं झाड नसावं आणि जर असेल तर डोक्यापेक्षा उंच होऊ नये, ते कट करून टाकावं। तर मग मी याला कटिंग करायला पाहिजे होती लवकरच म्हणजे मागच्या महिन्यात कटिंग केली असती तर छान फुटलं असतं, कारण कटिंगचं मला वाटतं टायमिंग हाच असेल, कारण खूप दिवसांनी याला नव्हती फुटलेली। म्हणजे कट केलं असतं तर हे अजून छान फुटलं असतं। तर आता जाऊ द्या, काही फरक पडत नाही। तर आता असं आहे हे, याला खालून एक पिल्लू पण फुटलेले, मला वाटतं हे मुळालाच फुटून आलेले आहे त्याला, आणि वर पण असं छान आलेलं आहे। तर मागच्या अंगणात आपलेलं आहे हे झाड। तर संध्याकाळी उन्हाळ्यात छान वाटते, इथं अशी हवा येते मस्त, इकडच्या बाजूला मोकळं ग्राउंड असल्यामुळं। काय म्हणतात ना ते परसबाग असते गावाकडं, म्हणजे पहिल्या काळी असायची, अजून एक भरपूर बायका ज्यांच्या घरी खूप सारी जागा आहे त्या परसबाग करतात, मागच्या घराच्या बॅक साईडला भाजीपाला वगैरे लावतात आणि छान असं अंगण तयार करतात। माझी सुद्धा फार इच्छा आहे तसं काहीतरी करायची, पाठीमागे इथं भरपूर कुंड्या वगैरे लावायची, अशी खूप हौस आहे मला, खूप आवडतं, खूप इच्छा आहे माझी। पण काय होतं, आता 6 महिन्यातून एकदा गावाकडे जातो आणि गावाला गेल्यानंतर एवढी झाडं कोणाला द्यायची ना पाणी घालायला, उष्णता इथं भयंकर असते आणि त्याच्यामुळे मी टाळते, म्हणजे खूप मी प्रयत्न करते पण टाळते। एकाला दुसऱ्या कुंड्या, 2-4 कुंड्या असेल तर शेजारी पाजारी सांगू शकतो, मागच्या भाभींना सांगू शकते मी, म्हणजे सांगते दरवेळी की पाणी टाका म्हणून, त्या टाकतात, पुढच्या कुंड्यांना पुढच्या ताई टाकतात। मग खूप मोठी परसबाग करून ठेवा नको दुसऱ्याला त्रास, म्हणून मी करत नाही। तर ही माझी छोटीशी छानशी परसबाग आहे। तरी पण मी ना आता जे होईल तर होईल, जाऊ दे मरू दे तिकडं, पण इथं छानशा अजून 5-6 तरी कुंड्या लावणार आहे। फुलं झाडं वगैरे तसलं काय नाही, शोभेचं वगैरे, पण खायच्या प्यायच्या भाजीपाला लावण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे। आता गावाला गेल्यानंतर मी बिया घेऊन येणारच आहे, या पावसाळ्यात मस्त आपण पण परसबाग तयार करूया मग छान। इथं मागच्या बाजूला माझ्या मोकळ्या अंगणात बसून आम्ही भाजीपाला साफ करते, सगळी कामं करते इथं, आणि मला आवडतं फार। डोक्या इतकी उंच भिंत आहे, कुठून काही दिसत नाही, कोणाला बाहेरचं काही म्हणजे ते टेन्शन नाही आहे, इथे एकदम बिंदास्त बसून मी माझी कामं आवरू शकते। आणि इथं मस्तपैकी दगड बिगड माझ्या सासूबाईंनी रोवून घेतलाय कपडे धुवायला, पाण्याची टाकी आहे आणि मोकळं अंगण आहे, इथं कपडे बिपडे टाकायला दोर आहेत, आणि मी मशीन पण इकडेच ठेवली, एका बाजूला जुगाड केलंय असं मशीनसाठी, कारण पाऊस आला ना की मशीन भिजायची म्हणून। वरती गॅलरी आहे पण खाली रिकामा असल्यामुळं म्हणून ते मी प्लास्टिक लावून घेतलेले। अशी इकडे आहे तसे पत्रे टाकून घ्यायचा विचार होता, यांच्यासारखे मागच्या भाभींचा आहे असं, पण मग ते बंद होऊन जाईल, हवा पण लागणार नाही, ऊन पण राहणार नाही, आणि इथं कसं काही पण वाळवण वगैरे वाळवायला छान, कपडे पण वाळतात मस्त, थोडंफार ऊन पण घरात पाहिजे ना, आणि बंद केल्यानंतर गरमी खूप लागेल, मोकळं असं वाटणार नाही, आणि म्हणून मग मी ते शेड टाकायचं कॅन्सलच करते, म्हणजे नकोच म्हटलं। तर मस्त टाईल्स वगैरे नव्हते अगोदर, मी आता टाईल्स लावून घेतलेली इथं छान, त्याच्यामुळे अजून क्लीन राहते मस्त, आणि रोज धुवून घेते, मेन म्हणजे कपडे आणि भांडे सकाळचे झाले की हे अंगण रोज चकाचक धुवून घेत असते मी। तर यांना कांद्याची पात खूप आवडते, खूप म्हणजे फार जास्त कांद्याची पात आवडते, म्हणून मी त्यांच्यासाठी कांद्याची पात 20 रुपयाची आली, एवढी चांगली होती थोडीशी, तर त्यांच्यासाठी कांद्याची पात बनवते, आमच्यासाठी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते आणि चपात्या लाटून घेते, कारण ज्वारीचं पीठ संपलेले, तसं तर संध्याकाळच्या वेळी मला भाकरीच बऱ्या पडतात, पचायलाही हलकं, आणि एक टाइम भाकरी ज्वारीची खाल्लेली चांगलं राहतं। पण आता उन्हाळ्याच्या दिवसात जेवण सुद्धा आम्ही इथंच करतो, इथं मस्त बल्ब लावलेला आहे, कुठं गेला, इकडच्या बाजूला पण एक होल्डर आहे, आता नाहीये तिकडच्या बाजूला पण हा आहे, पण इकडे लावल्यानंतर ना इकडे पण असा उजेड येतो आणि इथं मस्त वाटतं असं जेवायला वगैरे बाहेर हवेला, नाही का। उन्हाळ्यात म्हणजे कसं मे मध्ये येतो, तर वरती डबल फ्लोअर असल्यामुळे खालती एवढी गरमी नाही लागत, म्हणजे उष्णता अजून नाहीये म्हणेन तेवढं, असं उन्हाळ्यात कसं एकदम बेचैन होतं तसं अजून तरी नाही होत, थंड वाटते।
घरात वरती गरम होतं पण खाली नाही होत. अजून उन्हाळा जाणवत नाही, बाहेर आलं तरच उन्हाळा जाणवतो. पण मे आणि जूनमध्ये खूप जास्त गरमी लागते, तेव्हा इथं भारी वाटतं मस्त. मग चला मग आता जास्त वेळ बडबड न करता पटापट स्वयंपाकाला लागावं लागणार आहे, कारण 6 वाजलेले. 7:30ला स्वयंपाक पूर्ण रेडी ठेवावा लागतो, नाहीतर ते मला ओरडतात मग. चला आता बाहेरचं बस झालं, आता किचनमध्ये आपली ड्युटी चालू करूया. हळूहळू पी ना, हळूहळू पी बेटा. बाहेरून पळत पळत खेळत खेळत होतो, एवढं घटाघटा पाणी पितो. हळूच पी जरा. तर आता इथं आपली कांद्याची पात होती मस्तपैकी. तर एवढीशी कांद्याची पात झाली, म्हणजे अर्धी भाजी, अजून एवढीच भाजी पाहिजे. तर आता कशाला उगाच शेवग्याच्या शेंगा उकडत बसतो, त्याच्यापेक्षा बटाट्याचीच भाजी करून घेते छानशी ना शिव. रात्रीचा जर का स्वयंपाक जेवण लवकर झालं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळची सुद्धा तयारी करता येते. माझं असंच आहे, 7 वाजता स्वयंपाक रेडी होऊन जातो, 7:15ला हे येतात आणि 7:30ला आम्ही जेवायला बसतो. तर 8 वाजेपर्यंत आमचं जेवण होतं, 8:30ला भांडे कुंडे आवरून होतं आणि नंतर आम्ही थोडा वेळ गप्पा वगैरे मारत बसतो. आम्ही दोघं चालायला जाऊन येतो, थोडं शतपावली करून येतो आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवसाची तयारी मी करून घेते, म्हणजे टिफिनची वगैरे थोडीशी तयारी करून ठेवते, व्हिडिओ वगैरे एडिट करून ठेवते, रात्री सेव्ह करून ठेवते. आणि मग मला दुसऱ्या दिवशी लवकर होतं सगळं, एवढा जास्त वेळ जात नाही त्याच्यामुळे. म्हणून मग सायंकाळचं रुटीन हे थोडंसं लवकरच असायला पाहिजे सगळ्यांचं. तर आजच्या व्लॉगमध्ये मी एवढं शेअर करते, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर व्लॉगला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बाय बाय.